नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस. आजचा जो आपला व्हिडिओ असेल तो जुलै महिन्यातल्या चालू घडामोडीबद्दल असेल. भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्लॅटफॉर्मवरती चालू घडामोडी हे असं एक पूर्ण महिन्याचं सेक्शन घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026 जाहीर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA अजित डोभाल यांना 2026 सालचा प्रतिडेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रनिर्माण आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण समारंभ 1 ऑगस्ट 2026 रोजी पुण्यातील महाराष्ट्र मंडळ मैदान गुलटेकडी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच शेतात राबणाऱ्या फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार शेतकऱ्याचा दर्जा. विधानसभेत महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक एकमतान केंद्र व राज्याचा कृषी योजनेचा मिळणार लाभ. नीती आयोगाचा गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 जाहीर. राज्याची गुंतवणूक आकर्षित करण्याची क्षमता आणि उद्योगस्नेही वातावरणाचे मूल्यांकन करण्याची गुंतवणूक अनुकूलता निर्देशक. तर तसेच मित्रांनो, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. 25 जुलै 2026 रोजी आपल्या शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्दपणे केला. नीट UG परीक्षेतील कथित गैरव्यवहार, पेपरफुटीच्या आरोपामुळे निर्माण झालेला वाद आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या काही आठवड्यापासून नीट UG परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. या सुमारे 35 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. याच्यानंतर मित्रांनो, आपण बघणार आहोत भारताचे पहिली खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम-1 हे 18 जुलै 2026 रोजी दुपारी 12:05 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी परीक्षण झाले. या ऐतिहासिक मिशन आगमन मुळे अमेरिका आणि चीननंतर खासगी कक्षीय प्रेक्षक क्षमता सिद्ध करणारा भारत जगातील तिसरा देश ठरला आहे. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा 18 जुलै 2026 रोजी नवी दिल्लीत करण्यात आली आहे, ज्यामध्ये आर्टिकल 370 या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला, तर यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली. संपूर्ण माहितीसाठी प्रमुख विजेते आणि पुरस्कार. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म्स आर्टिकल 370 दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम आर्टिकल 370. सर्वोत्कृष्ट अभिनेता कार्तिक आर्यन, चंदू चॅम्पियन आणि ममटी ब्रह्मयुग. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS मालवण. 22 जुलै 2026 रोजी कर्नाटकातील कारवार येथे INS मालवण या आधुनिक स्वदेशी युद्धनौकेचा समावेश करण्यात आला आहे. ही पाणबुडी विरोधी युद्धनौका असून यामुळे भारताच्या किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत झाली आहे. भारतातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन रेल्वेची सुरुवात. भारतातील पहिली स्वदेशी हायड्रोजन रेल्वेची सुरुवात 17 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील 89 किमी लांबीच्या जिंद सोनीपत मार्गावर झाली. ही ETV भारत ट्रेन शून्य उत्सर्जन यंत्रणावर चालते, जिथून धुराऐवजी केवळ पाण्याची वाफ बाहेर पडते. मार्गाची व प्रवासाची माहिती. हरियाणातील जिंद जंक्शन ते सोनीपत जंक्शन अंतर 89 किलोमीटर. तसेच मित्रांनो, अनुराग जैन यांची NITI आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी CEO 2 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे. तसेच ज्येष्ठ समुद्रशास्त्रज्ञ डॉक्टर T. श्रीनिवास कुमार तुमल्ला यांची 16 जुलै 2026 रोजी भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय
सचिवपदी 2 वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. नियुक्तीचे मुख्य तपशील: कार्यकाळ: पदभार स्वीकारल्यापासून किंवा पुढील आदेशापर्यंत 2 वर्षे. मागील पद: नियुक्तीपूर्वी ते ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील युनेस्को IOC च्या इंडियन ओशन सुनामी वॉर्निंग अँड मिटिगेशन सिस्टम चे प्रमुख म्हणून कार्यरत होते. माझी भूमिका: त्यांनी हैदराबाद येथील इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस चे संचालक म्हणून काम पाहिले आहे. तसेच मित्रांनो, भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महिलांच्या 48 किलो वजनी गटात एकूण 190 किलो 85 किलोचे संच प्लस 105 किलो क्लीन अँड जर्क वजन उचलत भारताचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले आणि सलग 3ऱ्या सुवर्णपदकाची हॅट्रिक केली. मित्रांनो, हा होता आपला जुलै महिन्यातील चालू घडामोडीचा व्हिडिओ. तसेच आपण तुमच्यासाठी याचा भाग 2 हा पण घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा चालू घडामोडीचे व्हिडिओ येत राहतील. तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तसेच कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला कळवा. धन्यवाद.